हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात छानपैकी झाली आहे. तर हे मस्त ऊन येते. मी उन्हाचा काय व्हिडिओ टाकते, कारण बसायला लागतंच हे आपल्या हेल्थसाठी. तर हिथं सुरुवात उन्हापासूनच. थोडी हेल्थ ड्रिंक आज थोडंसं आवळा आणि लिंबू पाणी घेतले, तर एकदम फ्रेश वाटते. थोडंसं ऊन पण होतंय, तर सकाळचं रिफ्रेश पण. कामाची सुरुवात तर झालेलीच आहे ऑलरेडी. घरचे कामं, परत बायकांना ऑनलाईन म्हणजे नाही का कामं, म्हणजे जे वर्क फ्रॉम होम हे सगळं चालू आहे, दोन्ही पण कामं. पण वेळ आपल्याला स्वतःला. तर आज मी म्हटलं थोडंसं योगा वगैरे करायला आज वेळ नाही. म्हटलं जाऊ दे, आज आपण थोडंसं ही एक्सरसाइज केलेली काय. जरा ऊन पण झालं आता, कोवळं घेऊन विटॅमिन डी पण भेटलं आपल्या बॉडीला, चांगलंच आहे. आणि त्यानंतर मग आज थोडीशी म्हटलं ही एक्सरसाइज 10 स्टेप जरी केले ना फ्रेंड्स, तर किती वेळ लागतं आपल्याला. फक्त 10 मिनटामध्ये होऊन जातं. आपण तेवढ्यासाठी पण वेळ काढत नाही. तर मी एवढं वेळ काढते स्वतःसाठी. ऊन पण येतंय मस्तपैकी घरात दारापाशी. हे ब्रेससाठी खूप छान आहे. जसं आपले एज वाढेल तसं काही ना काही इश्यूज चालू होतात, तर नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण हे करणं खूप गरजेचं आहे. तर वॉकिंगला काही जाणं होत नाही आहे. काही ना काही मुलांचे कामं असतात, काही ना काही टिफिन बनवायचे कामं असतात. तर स्वतःसाठी पण नाही का, म्हणजे काही नाश्ता बनव, ज्याला त्याला म्हणजे आपण फॅमिली सांभाळतोय म्हटल्यावर आपल्याला कोण म्हणजे बोलणार आहे की नाही का, म्हणजे एक्सरसाइज करा काय. तर आपण स्वतःच हुशार व्हायला पाहिजे आणि आपली हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे. तर हे मी ही 10 स्टेप करते नेहमीच. रात्रभर अवघडलेलं दिवसभर कामाचं. तर ह्या एक्सरसाइजनी मला खूप रिलॅक्स फील होतं. हे चांगला असा आवाज येतो आणि ह्या चेस्टसाठी पण आपल्या खूप चांगले. तर ही डेली एक्सरसाइज ही वली तर स्टेप व्हायलाच पाहिजे. त्यानंतर मी हे कमराची करते. ऊन पण भेटते. जर ऊन असलं तर उन्हात थांबून पण थोडंसं कवळ्या उन्हामध्ये, म्हणजे जास्त कडक उन्हामध्ये नाही, तर कवळ्या उन्हात. म्हणजे असं काही दाखवायचं उद्देश म्हणजे काय आहे की नाही का, म्हणजे घरचे जे पण जेंट्स असो किंवा लेडीज असो, घरचे कामं कुणी वर्क फ्रॉम होम करतं, कुणी काय कंटाळा करतात. 10 मिनटं 15 मिनटं पण त्यांना वाटतं की 1 तास झालं तर एक्सरसाइज, 2 तास झालं तर एक्सरसाइज. असं काही नसतं. आपल्याला 10-15 मिनटं जेवढा वेळ भेटेल तेवढा आपल्यासाठी खूप छानच आहे. तर मी हे नक्की फॉलो करते. तर तुम्ही पण फॉलो करा. मी असं नाही म्हणू शकत, पण मला वाटतं की करायलाच पाहिजे. बिझी टाईममध्ये कसं टायमिंग आपण काढू शकतो. मी आता टायमिंग काढूनच, घरचे कामं भरपूर आहेत. किचनमध्ये, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, सगळीकडं कामं पडलेलीच आहेत. अंगण झाडायचं, कुठं झाडांना पाणी द्यायचं सगळे. पण तेवढ्यात मी ते स्टॉप केले आणि स्वतःसाठी 10 मिनटं देते मी. आणि हे कमराचे मूव्स खूप रिलॅक्स फील होतं. सगळं अवघडलेलं अंग दिवसभर बसून आराम तरी काय जीवाला चांगला आहे का आपल्या तेव्हा. ओके फ्रेंड्स, तुम्ही पण स्वतःला वेळ द्या. आणि जसं एज